हाय फ्रेंड्स, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन। आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापन म्हणजे द्वितीय सत्राची 2023-24 या वर्षीची इयत्ता 6वी विषय हिंदी या वर्षीची पॅटची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तुम्ही आतापर्यंत यापूर्वीचे पॅटचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड आहे, ते तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता। आपण असेच नवनवीन पॅटचे व्हिडिओ अपलोड करत असतो। जर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन हवे असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते व्हिडिओ आपण अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला या व्हिडिओला सुरू करूया। ही पॅटची 2023-24 ची प्रश्नपत्रिका आहे। ही तुमच्या सरावासाठी देण्यात आलेली आहे। येथे तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव म्हणजे येथे तुमचे नाव लिहायचे आहे, येथे तुमच्या शाळेचे नाव, येथे तुमच्या केंद्राचे नाव, येथे तालुका व जिल्हा लिहायचा आहे, येथे तुमची तुकडी लिहायची आहे, येथे तुमचा रोल नंबर लिहायचा आहे व येथे शिक्षक तुमचे मार्क्स लिहितील। हे 39 गुणांसाठी पेपर आहे। येथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आहे, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखिए। तुम्हाला याचे उत्तर एक एक वाक्यामध्ये लिहायचे आहे। पुढील प्रश्न हा आहे प्रश्न क्रमांक 2 अ कोष्टक में उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो, असा प्रश्न आहे। तुम्हाला हे शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला यामध्ये फिलअप करायचे आहेत। निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखे। तुम्हाला याचे समानार्थी शब्द लिहायचे आहे। येथे तुम्हाला विरुद्धार्थ शब्द व इतर बहुवचन रूप लिहायचे आहे। सही विधान के सामने सही का और गलत विधान के सामने गलत यह चिन्ह लिखना है आपको। यह सही चिन्ह है और एक गलत वाला चिन्ह है। आपको यह वाक्य पढ़कर इसके सामने यह चिन्ह निकालने हैं। ये 4 गुणों के लिए है। और अगला प्रश्न है प्रश्न क्रमांक 3, क्या तुम जानते हो, यह प्रश्न है। प्रश्न क्रमांक 4 आहे, संज्ञाओं को वाक्यों में प्रयोग करे। येथे हे संज्ञा दिलेले आहे, तुम्हाला त्याचे वाक्यात प्रयोग करायचा आहे। प्रश्न येथे विराम चिन्ह रहित अनुच्छेद में विराम चिन्ह लगाओ। तुम्हाला हा परिच्छेद दिलेला आहे, तुम्हाला याचे विराम चिन्ह लावून योग्य पॅराग्राफ किंवा ह्या ओळी लिहायच्या आहेत। येथे तुम्हाला काही चित्रे दिलेली आहेत, त्याची नावे लिहायची आहे। हा प्रश्न क्रमांक 6 है, वाक्य के सामने उनके प्रकार लिखे। आपको यहाँ पर वाक्यों के प्रकार लिखने। हा प्रश्न क्रमांक 5 आहे, सांकेतिक चिन्हांचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे समोरच। हा प्रश्न क्रमांक 6 है, अपना परिचय देते हुए परिवार के बारे में 10 वाक्य लिखिए। तुम्हाला येथे तुमचा परिचय याच्यावरती निबंध लिहायचा आहे 10 ओळींचा। अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।